इंद्रायणी नदी या संदर्भामध्ये मी काय आपल्या सभागृहाला सांगण्याची म्हणजे असं वाटत नाही की इंद्रायणी नदी कुणाला माहिती नसेल। श्री क्षेत्र देऊ जगद्गुरु तुकाराम महाराज आणि श्री क्षेत्र आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज त्याचबरोबर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या तिन्ही महापुरुषांना किंबहुना असं म्हणता येईल की ती आमच्या पश्चिम महाराष्ट्रातली गंगाच आहे। अनेक वर्षापासून या नदीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांनी आंदोलन केली ही नदी स्वच्छ करण्यासंदर्भामध्ये आणि त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे आश्वासनं त्या प्रमाणात देण्यात आले। मला सांगायचे या माध्यमातून या लक्षवेधीच्या माध्यमातून की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर कायम आरोप केले जातात की ही नदी प्रदूषित होण्यामागे सगळ्यात जास्त जर कोण कारणीभूत असेल तर पिंपरी चिंचवड महापालिका। त्यात मी 100% तथ्य असं म्हणणार नाही, पण काही अंशी पिंपरी चिंचवड महापालिकेने त्यात काही सुधारणा केलेल्या आहेत। त्या संदर्भामध्ये आमचं पिंपरी चिंचवडचं प्रशासन असेल, मी या लक्षवेधीच्या माध्यमातून काही ठराविक मुद्द्यांवर म्हणजे ज्या मुद्द्यांवर शासनाने लक्ष द्यावं स्थानिक स्वराज्य संस्थेने लक्ष द्यावं। बऱ्याच दिवसापासून आपण एक इंद्रायणी नदीच्या बाजूला एक फ्लड लाईन केली आहे, ज्या लाईनच्या आतमध्ये जी बांधकाम होत आहेत किंवा ज्या लाईनच्या आतमध्ये ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले त्यावेळेस सगळ्यात जास्त आमच्या इथं म्हणजे जसं आता उत्तरामध्ये आयुक्त साहेबांनी आमच्या पीसीएमसी कडनं उत्तरामध्ये किंवा मंत्री महोदयांकडून आले की काही ठराविक नाले ज्या नाल्यांच्या डायरेक्ट थेट संपर्क नदीमध्ये होतो त्यामुळे ती नदी प्रदूषित होते, हे योग्य आहे। त्याच्यावर 2014 ते 19 मध्ये त्यावेळेचे आमचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यावर मीटिंग घेऊन श्रावण हर्डीकर म्हणून आमच्याकडे आयुक्त होते, त्यावेळेस आम्ही त्याला सुरुवात केली 2018-19 मध्ये सुरुवात केली आम्ही। त्या संदर्भामध्ये आम्ही कारवाई म्हणजे एसटीपी बांधण्यासंदर्भात मधली कारवाई असेल किंवा ठराविक त्या ठिकाणचे जे अनधिकृतपणे ज्या या नदीमध्ये ज्यांचं रासायनिक युक्त पाणी जातं त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली होती, पण ती कारवाई थांबली गेली 2019 नंतर। अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांना या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण या संदर्भामध्ये नदी पात्रात नदीच्या शेजारी जे लोक अनधिकृतपणे स्क्रॅपचा व्यवसाय करतात जे रात्रीच्या वेळेस त्यांनी आणलेल्या स्क्रॅप मधनं काही प्लॅस्टिक असेल किंवा जे प्रदूषणाला घातक आहे, जे पर्यावरणाला घातक ज्याच्यामुळे प्रदूषण होतं ज्याच्यामुळे पर्यावरणाला घातक अशी काही रासायनिक द्रव्ये ती त्या नदी पात्राच्या कडेला येऊन जाळतात आणि नंतर त्याचं जे रासायनिक पाणी ते नदीत सोडून देतात। अशा संदर्भामध्ये मी वेळोवेळी आमच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाला मी विनंती केली होती, पण त्याच्यावर अजून कारवाई झाली नाही। जे अशा प्रकारचे अनधिकृत व्यवसाय नदीच्या पात्रात नदीला लागून किंवा त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये होत आहेत त्यांच्यावर प्रथमतः कारवाई करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे साहेब, त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एसटीपी बांधण्यासंदर्भामध्ये काही योजना किंवा एक महापालिकेने डीपीआर तयार केला होता, त्या डीपीआर वर पूर्णपणे काम करण्यास सुरुवात केल्यानंतर नंतरच्या काळामध्ये मला वाटतं 10 ऑक्टोबर 2022 मुख्यमंत्र्यांबरोबर या संदर्भामध्ये बैठक झाली, तर 995 कोटीचा डीपीआर त्यावेळेस तात्विक तत्व तर त्याला मंजुरी दिल्यानंतर काळाला अंतिम मान्यता देऊन 2023 मार्च मध्ये तो केंद्र शासनाकडे पाठवला। तो जर लवकरात लवकर झाला तर पीएमआरडी, पीसीएमसी आणि आळंदी महानगरपालिका या तिघ मिळून याच्यावर काम करतील किंवा एक संबंधित एखादी त्याच्या संदर्भातला जर जॉईंटली मीटिंग घेऊन त्याच्यातली एखादी टीम तयार केली तर त्याच्यावरती काम करेल, त्या संदर्भात शासन लक्ष देणार का, हे हा फार महाराष्ट्राच्या भारताच्या फार अस्मितेचा विषय आहे। इथं अनेक वारकरी या ठिकाणी येतात, अनेक धारकरी येतात, अनेक भाविक त्या ठिकाणी येतात आणि तसं पाहिलं तर आळंदीमध्ये आता नव्याने म्हणजे आता मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी काही हरिभक्तपरायण मंडळी उपोषणाला बसली होती, त्या निमित्तानं त्या ठिकाणी जाऊन कलेक्टर असतील काही राजकीय पक्षाचे नेते मंडळी त्यांनी आश्वासन दिली,
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर कारवाई करण्यासंदर्भातले आदेश दिले, पण त्याच्यावर पुढे काहीच झालं नाही. त्याच्या संदर्भामध्ये एकदा शासनाने ते लोकांपुढे म्हणजे यावं की त्याच्यावर काय कारवाई झाली. लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला विचारत असतात. आता एक नवीन मी या संदर्भामध्ये माहिती माझ्याकडे आलेली आहे. अध्यक्ष महोदय, या नदी पात्राच्या बाजूला काय असा एरिया आहे की ज्याच्यामध्ये अनधिकृतपणे कत्तलखाने चालतात आणि ते कत्तलखान्यातली उरलेली जी काही म्हणजे पहिले दोन प्रश्नाची उत्तरं घ्या. ऐका ना. नाही मग उत्तर देतील अध्यक्ष महोदय. मंत्री महोदयांचं माझं तसं हे चांगलं आहे कम्युनिकेशन. त्यांना माझे प्रश्न समजतात आणि एकमेव मंत्री आहे तेवढे ते माझ्या प्रश्नाचा गांभीर्याने घेतात. माझे प्रश्न गांभीर्याने घेतात. पुन्हा संधी घ्या, पण पहिले दोन प्रश्नाची उत्तर घ्या. एक परत तुम्ही देणार नाही कारण अजून 3-4 जण बोलणार आहेत. देणार. मंत्री महोदय परत देणार का वेळ? तसं करतो. ओके, ठीक. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य महेशजीने या ठिकाणी पिंपरी चिंचवडच्या बाबतीत पवना इंद्रायणी नदीच्या बाबतीमध्ये जे काही मुद्दे मांडले त्याच्यामध्ये पहिली त्यांनी जी सूचना केलेली आहे की नदीपात्रामध्ये जी काही अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी असतील, अनधिकृत व्यवसाय बांधकाम काढून टाका व्यवसाय जे असतील त्या पद्धतीने त्यांनी जी सूचना केलेली आहे, त्यांनी जे काही तंतोतंत सभागृहामध्ये मांडलेलं आहे ते रेकॉर्डवरचं पाहूनच तात्काळ महानगरपालिकेला निर्देश दिले जातील की त्या पद्धतीनं कारवाई केली पाहिजे. दुसरा मुद्दा जो त्यांनी सांगितलं की पवना इंद्रायणीचा, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की त्याचा DPR तयार झालाय, त्याचं काम महानगरपालिका करणार आहे, त्याच्यानंतर प्राधिकरण देखील करणार आहे. पण महानगरपालिका काम किती करणार आहे आणि प्राधिकरण किती करणार आहे याच्या बाबतीत देखील त्यांनी माझं प्रश्न पण त्यांनी विचारलेला आहे आणि उत्तर पण त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. फक्त माझी त्यांना विनंती अशी होती की भरपूर विचारू नका, माझ्या देखील लक्षात राहिलं पाहिजे. पण त्यांनी मांडलेली जी भूमिका आहे ही रास्त भूमिका आहे. लवकरात लवकर केंद्र शासनाकडे त्या 995 कोटीच्या आराखड्याचा पाठपुरावा केला जाईल. आणि दुसरी अधिकची माहिती मी देतो की सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी MIDCच्या बाबतीमध्ये जो विभाग माझ्याकडे आहे त्या संदर्भामध्ये देखील सन्माननीय आमदार मोदयांसमोर एक बैठक घ्यायला मला लावलेली होती. त्याची देखील PMC आम्ही तयार केलेली आहे, तो देखील आराखडा तयार होतोय. म्हणजेच महाराष्ट्र शासनानं पूर्ण महेश लांडगे साहेब सांगतात त्याच्यावर काम करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यामध्ये महानगरपालिका, प्राधिकरण, MIDC आमचे तिन्ही विभाग त्याच्यामध्ये काम करतात आणि लवकरात लवकर इंद्रायणी नदीमधलं प्रदूषण कसं बाजूला होईल, पवना नदीमधलं प्रदूषण कसं बाजूला होईल यासाठी शासन सकारात्मक पाऊल उचलणार आहे आणि लवकरात लवकर उचलणार आहे. एकच प्रश्न विचारतो अध्यक्ष महोदय. एकदम त्या ETP संदर्भामध्ये आत्ताच मंत्री महोदयांनी सांगितलं बऱ्याच वर्षापासून MIDC झाल्यापासून तिथे ETP व्हावं या संदर्भामध्ये कॉर्पोरेशन त्याचा पाठपुरावा करते, महापालिका पाठपुरावा करते, लोकप्रतिनिधी आम्ही पाठपुरावा करतो. पण ती जागा ETP संदर्भासाठी जे महापालिकेच्या अंतर्गत येणार जी MIDC क्षेत्र आहे जिथे उद्योग आहेत, लघु उद्योजक आहेत, मोठे उद्योग आहेत, त्यांचं जे पाणी येते थेट मध्ये नदीला येते. त्याच्याकरता जसे STP आपण सांडपाण्यासाठी नाल्यावर बसवतो तसे ETP संदर्भामध्ये आम्ही काही मागण्या केल्या होत्या. त्याची अजून काही पूर्तता MIDC कडनं झालेली नाही. जर ते एक जर झालं तर तो ETP झाला तर ते रासायनिक मिश्रित पाणी येण्याचं बंद होईल. दुसरं म्हणजे मंत्री महोदय की याच नदीवरनं आमच्या शहराला 100 MLT पाणी आम्ही देऊमधनं घेतो. देऊच्या बांधाऱ्यातनं आम्ही घेतो. निगोजा तळवडे आणि देऊच्या मधनं आम्ही 100 MLT पाणी आमच्या पिंपरी चिंचवड शहरासाठी घेतो. त्याच्या आधी सुद्धा पाणी हे प्रदूषित होतं, म्हणजे पाणी खराब होतं. त्याच्यावर सुद्धा काहीतरी एक तोडगा आपण काढला पाहिजे. हे पहा, मी सांगताना फक्त पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांचा विचार आहे. इंद्रायणी नदी जिथून चालू होते जिथपर्यंत तिचा जाते तिथपर्यंतच्या आजूबाजूच्या लोकांना या नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे नुकसान होते हे मान्य करावं लागेल. पुढे गेलं तर आळंदीच्या पुढे गेल्यावर या सगळ्या बाबतीचा विचार करून मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये हा DPR लवकर मंजूर करावा याच्यासाठी प्रयत्न करावेत ही माझी विनंती आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. कारण इंद्रायणी नदी लोणावळा, तळेगाव, आळंदी, देहू, कुसगाव, देहू रोड, कामशेत, इंदुरी या गावांमधून जाते. या गावांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली सगळी कामं
या आराखड्यामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये STP आहे, फ्लड मॅनेजमेंट आहे, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आहे, या सगळ्या कामाचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि मी सन्माननीय सदस्यांना या उत्तराच्या निमित्तानं आश्वस्त करू इच्छितो की स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे विभागाला निर्देश आहेत, आमच्या उद्योग विभागाला देखील निर्देश आहेत की इंद्रायणी नदी असेल, पवना असेल, याची दूषित जी काही तिथली रचना आहे ही ताबडतोब बदलली गेली पाहिजे, त्याची कामं झाली पाहिजेत. आणि म्हणून सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे ही रास्त आहे. लवकरात लवकर या संदर्भामध्ये आम्ही कार्यवाही करणार आहोत.